विठाला टाळी वाजवा भजन करा विठाला 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 संचित राहिलीचे प्रीत तुझे नामे धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे आबाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे आबाही काळा हाती तुका मनी पोट धाले चिन्ह धाई तुका मनी पोट झाले चिन्ह धाई खादलीची खाई आवडीने धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडी आबाही काळा हाती पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तुझरे चरण संतातिया तुझरे चरण संतातिया तुझरे चरण चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांची केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पावन झालो चराचरी शुक्लाम ब्रह्म विचार सार परमा माध्याम जगद्व्यापिनी विना पुस्तक धारणीम भेदाम जाड्यांधकारापहम हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां अलंकापुरी सिद्धविष्णुनिवासी अखंड विद्यादिती शिष्यासी आयुष्यवर्जिनी परमार्थ केला विसरू कसा मी गुरुजे रामाला गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या दासाला द्यावी मते यैव 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 राहिलीसे प्रीत तुझे नामे धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे आबाही काळा हाती
विठ्ठल विठ्ठल संचित राहिलीचे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याशी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा स्वतःच्याच संचिताला धन्यता देणारा अर्थात स्वतःची आत्मानुभूती सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग तुकोबऱ्यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज अभंगातून सांगतात, धन्य मी मानीन आपुले संचित, मी माझं संचित धन्य मानतो. कशामुळे संचित धन्य मानता महाराज? तर राहिलीचे प्रीत तुझे नामी, भगवान परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणी माझी प्रीत जडून ज्या अर्थी राहिली त्या अर्थी माझं संचित कसं आहे, धन्य आहे. पण मानीन शब्द कसा आहे, थोडा भ्रमित आहे. मानणं म्हणजे आपण काय म्हणतो, मला असं म्हणायचं नाही पण असं मी मानतो याचा अर्थ काय, भ्रमित बोलणं झालं. निश्चय नाही, दृढ निश्चय नाही. मानणं म्हणजे भ्रमित बोलणं. म्हणून महाराजाला वाटलं माझं बोलणं कदाचित भ्रमित असं लोकांना वाटू नये, म्हणून महाराज म्हणतात धन्य झालो, मानतो असं नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही, यात कसल्याही प्रकारचा संदेह नाही, संशय नाही. म्हणले कशाहून म्हणता महाराज? तर न पडे या बाही काळा हाती, या काळाच्या हातात मी पडलो नाही, काळानं मला नेलं नाही, म्हणून मी आता धन्यच झालो. आता ठीक आहे म्हणले महाराज, तुम्ही काळाच्या हातात सापडला नाही त्याचा अर्थ तुम्हाला भरपूर आता वेळ मिळालेला आहे. मग या वेळात तुम्ही काय करताल? म्हणजे काय नाही, आता आम्ही जो उरलेला वेळ आहे तो संतांच्या समागमात ब्रह्मरसाचं भोजन आम्ही करू. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताची संगती सर्व काळ, संताच्या संगतीला राहून आम्ही ब्रह्मरसाचं भोजन करू. आणि कसं करू? तर सर्व काळ करू. म्हणले सर्व काळ करायला तुम्हाला कंटाळा येत नाही का महाराज? तर महाराज म्हणले आम्ही असं जेवणच असं करतो की ते किती जरी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही. तुका म्हणी पोट झालेची ना धाय आणि खा दलेची खाय आवडीने. जे खाल्लं का ते परत 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 आम्हाला तेच खाऊ वाटतं, असं या अभंगाचा सरळ अर्थ. विठाल परिहार. आणि तो परिहार म्हणजे आपलं सुंदर असं असणारं दिव्य गाव म्हणजे झरी गाव. आणि या झरी गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने परमपूज्य 1008 श्री संत दिव्यानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंदपुरीजी महाराज भाऊंच्या प्रेरणेने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी विशेषतः तरुण मंडळीच्या सहकार्याने याही वर्षी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, कीर्तन महोत्सव सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने याही वर्षी संपन्न होत आहे. त्यातली आजची 4थ्या क्रमांकाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या वतीने आदरणीय आमचे शिवाजी महाराज, माऊली महाराज असतील,
सर्वच ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या सहकार्याने याही वर्षी सेवा माझ्याकडे आलेली आहे. उपस्थित सर्व दिग्गज गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, एक एक आहुनी बळी रे, सुंदर ज्यांनी चाल गायली असे भगवान महाराज शिंदे, आदरणीय आमचे परममित्र हरिभक्तपरायण माऊली महाराज, त्याचप्रमाणे पंडित महाराज आहेत, संगीत विशारद संगीत अलंकार निवृत्ती महाराज शिंदे, मृदंग सम्राट मृदंग महामेरू आमचे सुदर्शन महाराज, त्याचप्रमाणे आमचे रामजी महाराज, आणखीन सर्व उपस्थित भजनी मंडळ, गावातील सर्व तरुण मंडळी, मातृवर्ग पितृवर्ग, सुंदर असं यूट्यूब चॅनल, आमच्या दादाची सुंदर अशी साऊंड सिस्टम. काय नाव आहे सिस्टमचं? रामपुरी. मी साऊंडवर पाहू लागलो पण नावच दिसलं नाही. सुंदर साऊंड सिस्टम आहे, गोड आहे. मातृवर्ग पितृवर्ग सर्व उपस्थितीमध्ये सर्वांना कीर्तन करण्यापूर्वी एक सूचना आहे. हाताने टाळी वाजवा, मुखाने देवाचं चिंतन करा. नाही चिंतन करता आलं अजिबात करू नका, पण कोणी उठून जाऊ नका, कोणी बोलू नका, कोणाला बोलू देऊ नका, कोणी झोपू नका आणि कोणाला झोपू देऊ नका. आली झोप तर बसल्या बसल्या नका झोपू, पटांगण करून असं मोकळं झोप. मी कीर्तन झाल्यावर उठीतो तुम्हाला, नाही नाहीतरी मंडू भरपूर आहे आणि जागा शिल्लक आहे, त्याच्यामुळं झोपा. या बाहेरचे जे बसलेले लोक आहेत त्यांचे उपकार आहेत, यांनी आपल्याला जागा ठेवली म्हणून मोकळं पटांगण, घाली लोटांगण मोकळं पटांगण. आमचे काही मंडळी म्हणतात बाहेरच्या मंडळीला विनंती पुढे येऊन बसा, त्याची इच्छाच नाही, कशाला बसतो पुढं. आपलं तसं काही नाही, असा आलं ते करा जे ते नामाचे चिंतन प्रगट पसारा. जिथे ज्याला बसा वाटणं आपापल्या धोरणानं तिथं बसा, पण नामस्मरण करा, भजन करा आणि ऐकत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल. गावकरी मंडळीचं फार प्रेम, त्यात आमच्या शिवाजी महाराजांचं फार प्रेम. कार्यक्रमाची तारीख घेताना ह्याच म्हणले तारीखात दुसरीकडे दिलेली, खदला बदली करून दिली. म्हणजे आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही तुम्हाला बळच आग्रह करतो, पण लयच बळच नवरीला जर वाटा लावलं ना ती इरी तुडी मारीत असते. नांदायला पाठवू नये बळच. हे प्रेमाचे प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रीतीचे आबोला नाही नागवन ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून हे प्रेमाचे संबंध आहेत आणि म्हणून त्या संबंधातून या ठिकाणी याही वर्षी सेवा आहे, 4था दिवस आहे. या अभंगात महाराजानं सुंदर असा अनुभव सांगितला, आत्मानुभूती म्हणजे स्वतःला आलेला अनुभव. अभंग ऐकत असताना जर विचारपूर्वक आपण ऐकला तर या अभंगात महाराज म्हणतात की मी माझ्या संचिताला धन्य मानतो. संचित कोणाचं? महाराजांचं. धन्य मानणारे कोण? महाराजच. स्वतःच्याच संचिताला स्वतः शबासकी देणं यात शानपणा आहे का? विठ्ठल संतांचे अनुभव पाहत असताना आपल्याला असा अनुभव येतो की संत स्वतःची कीर्ती स्वतःच्या कानानं करणं तर लांब, पण ऐकत पण नाही. सो कीर्ती कानीन ऐकावी, सो पूज्यता डोळानं दिखावी. नाही का? संत स्वतःची कीर्ती कानानं पण ऐकत नाहीत, स्वतःची पूज्यता डोळ्यानं पाहत नाहीत. साधू महात्मे आपली स्वतःची पूज्यता झाकून ठेवतात. कशाप्रमाणे झाकून ठेवतात? ज्ञानोबराने काही उदाहरणं दिली ज्ञानेश्वरीत. पहिलं उदाहरण दिलं ज्ञानोबराय म्हणतात, नाना कोशिवळू आपुले का पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबराय म्हणतात कोशिवळू म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. शेतकरी काय करतो? आपलं पेरलेलं पीक बी काय करतो? तो झाकून ठेवतो. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात? राशनी करणं. राशनी कशामुळे करायची? की जे पेरलंय का ते झाकून ठेवल्यावर चांगलं उगवतं आणि त्याला पक्षी काही खात नाहीत, सुरक्षित राहतं म्हणून ते झाकून ठेवत असतात. ज्याप्रमाणे शेतकरी आपलं पेरलेलं बी झाकून ठेवतो त्याप्रमाणे महात्मा आपली योग्यता झाकून ठेवतो. नाना कुशीवळ आपले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. पण काही लोकाला वाटलं की महाराज माऊलीनं उदाहरण दिलं, पण हे ग्रामीण भागात ठीक आहे. मुंबई सारख्या सिटीमध्ये गेलं ना तर मुंबईमध्ये कशानं पेरल्यावर काय उगतं हे पण माहित नाही. जवळजवळ दूध म्हैस देते का गाय हे पण माहित नाही. ज्यावेळेस एक जण दूध घ्यायला गेला, पत्नीनं सांगितलं जा दूध घेऊन ये. दूध घेऊन गेल्यावर तो म्हणला गाईचं आणू का म्हशीचं? तर ती बायको म्हणली चितळ्याचं आण. गाईचं नको, म्हशी चितळे बंधूचं दूध आण.
म्हणजे गाय देते का दूध देतो म्हैस देते हे पण त्यांना माहित नाही. पेरल्याच्या नंतर झाकावं लागतं आणि काय पेरावं लागतं हे कुठं शहरात माहित. त्यांनाही समजलं पाहिजे म्हणून ज्ञानोबाराने दुसरा दृष्टांत दिला. अन्य आतुडी आडवी मग आड्यता जेवी हरवी नाना कुळवधू लपवी अवयवाती. आळ्यू आतुडे आडवी म्हणजे काय तर श्रीमंत माणूस. श्रीमंत माणूस काय करतो सहसा श्रीमंती दाखवत असतो बरं का. उदाहरणार्थ एक 5 ग्रामची अंगठी जर बोटात घातली तर ती अंगठी शांत बसू देत नाही माणसाला. ज्याच्या हातात अंगठी की नाही बोटात तो पंक्तीला शांत बसत नाही महाराज. काही घेणं न देणं उगं खिशाला 2-2 पिणं हातात धोतर धरतन पंक्तीला फिरतं आणि हे पोरं होत इथं वरण आणा इथं पोळी आणा. त्याला त्या पंक्तीहून घेणं देणं त्याला अंगठी दाखवायची असते. ए भातावाला इकडे 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 इथं वाढ इथं वाढ इथं वाढ. हे जुने माणसं आहेत का ह्यांच्या लक्षात येते ह्याला फोकस मारतं हे अंगठी दाखवितं म्हणले. शानपणा करतं की काय. जुनं म्हातार होतं 5-5 तोळ्याचं बाजूबंद कडे होते असे दंडात 5-5 तोळ्याचे. त्या म्हाताऱ्याच्या लक्षात आलं हे 5 ग्रॅमची अंगठी दाखवतं. ते म्हाताऱ्यानं असे बनेल काढीन त्याला दंडानं असं कुणी सरक म्हणला माग होय सर सर आम्ही आमचं कसं जेऊ. त्याची ते कडं पाहिल्याबरोबर ह्यानं ह्याची अंगठी काढली खिशातच ठेवली बुवा. सूर्य उगवल्याच्या नंतर काजवेनं जास्त चमकू नये त्यानं त्याची स्वतःची अंगठी खिशामध्ये ठेवली. ज्ञानोबा प्रश्न विचारतात पंक्तीमध्ये 5 ग्रॅमची अंगठी घालून फिरणारा लोकांना अंगठी दाखवणारा माणूस रात्रीच्या वेळेला जर प्रवासाला निघाला आणि चोरानं त्याला अडवलं त्या 5 ग्रॅमवाल्याला मग तो चोराला म्हणतो का काही कोण्या आणि काही कोण्या असं अंगठी दाखवतो का. तो गडबडीनं काय करतो मग ती अंगठी काढतो हेट्यात तरी पोटात तरी पोटात तरी कुठं तरी लपवण्याचा तो प्रयत्न करतो. आयडिओ आतुडे आडवी मग आयड्यता जेवी हरवी. आयड्यता म्हणजे श्रीमंती तो झाकून ठेवतो. आणखीन तिसरा दृष्टांत दिला. ज्ञानोबारायचं ज्ञानेश्वरी म्हणजे खजाना आहे महाराज दृष्टांताची. एक नाही दृष्टांत कळाला दुसरा दृष्टांत तयार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात नाना कुलवधू लपवी अवयवाते. आता इथे नवरीचं उदाहरण दिलं बरं का. नवरी काय करते घरंदाज नवरी स्वतःचे अवयव झाकते म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मंगलाष्टकात वर्णन पा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करणे का अंतरपट धरा. हे ओशर्जे मध्ये म्हणायला पाहिजे पण दिवसा भागवत संध्याकाळी कीर्तन उद्या दुकानच लागन आपलं आहे की नाही. आणि जे कीर्तनाला नाही आले ते म्हणते रात्री कोणाचं लग्न लागलं हो कीर्तनात मंगलाष्टकले जोऱ्यात मानल्यावर आहे की नाही. दृष्टादृष्टी अंतरपाठात ते का धरा दृष्टादृष्टी वधूवरा न करणे. लग्नाच्या अगोदर नजरा नजर मिळाली नाही पाहिजे म्हणून हा अंतरपट धरा दिसलं नाही पाहिजे. पण आता नवरदेव असं टाचावरी करून पाहतो डिझाईन कसं आहे. आता काही ते राहिलं नाही महाराज. आता अगोदरच बोलणं मोबाईल देणं मिस कॉल हाणणं निघून झालं. इथं हाणतात का पोर. हा बरोबर तुम्ही पोल खोलू नका होते आता तसं नाही. ज्ञानोबा म्हणतात आंतरपटका धरतात कारण नाना कुलवधू लपवी अवयवाते. काही लोक म्हणतील काही पुढे सोडतात महाराज मंडळी. आता लोक साड्याच नेसण्यात पोरी आहे की नाही ड्रेस घालतात. ज्ञानोबा काही म्हणतात कारण आता ड्रेसिंग बदलली महाराज. पोराचे कपडे पोरी घाललेत पोर पोरीचे साड्या नेसायलेत कुठं चौकात महागायला लागलेत नाही का. संख्या वाढली की नाही. दुनिया बदलली आता. आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया. साधु संत को कोई नहीं माने साधु संत को कोई नहीं माने इसड़े को बहुमान इसड़े को बहुमान. आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया. आता मला विषयांतर करायचं नाही बरं का. विषय धरून चालला विषय निघाला म्हणून सांगतो. कोणी कोणाचे कपडे घालायला वा. आता 15 दिवसापूर्वी कीर्तनामध्ये पोरग जरा पुढं गडबड करू लागला. मग त्याला म्हणलं हे शांत बस कोणाचं पोरग आहे. त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती म्हणली महाराज ते असंच पोरग आहे ते त्याचं काही लक्ष देऊ नका. म्हणलं बरं त्याला समजून सांगा ना.
तुम्ही कोण त्याचे वडील का? नाही म्हणली मी त्याची आई आहे. म्हणजे तिनं जीन्स पॅन्ट घातलेली कट मारलेला, बाई कोण आणि माणूस कोण ओळख यायला तयार नाही आजकाल. ही परिस्थिती झाली. मग शंका आहे महाराज, तुम्ही म्हणतात की नवरी आपले अवयव झाके, हे कस काय? तर कुलवधू या शब्दाखाली अंडरलाईन करा. ज्ञानोबाची ओवी काय आहे? नाना कुलवधूल पवी. नुसतं वधू म्हणले असते तर मग संशय घेण्यासारखं होतं. पण आजही कुलवान घराण्यातली कुलवधू आपला पदर पडू देत नाही महाराज. ही संस्कृती आहे. आपला मराठवाडा पहा किती आज सुजलाम सुपलाम. प्रत्येक बाईच्या डोक्यावर पदर आहे की नाही? आता नका घेऊ, तसं पडलेलं नाही म्हणा कोणाचं. सुंदर संस्कृती आपली. जोपर्यंत हे आमच्या माय माऊल्या संस्कृती जपतात तोपर्यंत आपला मराठवाडा ही संस्कृतीची शान आहे, शान. संपूर्ण हे सांभाळतात. म्हणून नाना कुलवधूल पवी अवयवाते, त्याप्रमाणे महात्मा आपली योग्यता झाकतो. पण आता तुम्ही म्हणता महाराज 2-3 ओव्यामध्ये आम्ही 2-3 दृष्टांत ऐकलं, झाको झाके झाके. पण झाकण्यासाठी अगोदर असावं लागतं आणि मग झाकून ठेवावं लागतं. नाही तर त्या पंढरपूरला वारीच्या टायमाला आलोशिंग चालू असते, सावधान स्वरापासून सावधान, आपापले खिसे सांभाळा. त्या आलोचन चालू होती. आमच्या मित्रांनी खिसा असा पॅक धरला, खिशाला घाम आला. पुढे आल्यावर म्हणला, खिशाला घाम आला राव, खिसा सांभाळू सांभाळू. म्हणलं खिसा काहून सांभाळा? म्हणजे ते म्हणले ना खिसा सांभाळा म्हणून. म्हणलं काय खिशात? म्हणलं गायच्या पण सुनेची डबी. अरे खिसे सांभाळा, पण कोणते सांभाळा? ज्यात माल भरलेला आहे असे खिसे सांभाळा. महाराज योग्यता झाकतात, पण झाकण्यासाठी पाहिजे अगोदर. नाही तर आम्ही म्हणतो आम्ही आमची योग्यता झाकतो, योग्यता झाकतो. अरे पण झाकण्यासाठी अगोदर पाहिजे. त्याच्या पुढच्या ओव्या ऐका तुम्ही. चातुर्य पवी महत्व हरवी, पिशे पण मिरवी जगा माझी, किंवा वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेळी माझी दडे महिमे भेने. हे महात्म्याचं त्या ठिकाणी लक्षण असतं. मला विषय मांडण्याचं कारण असं आहे की महात्म्य जर आपली योग्यता झाकतात तर आज महाराज स्वतः संचिताला धन्यता का देतात? विठ्ठल कधी कधी काय होतं पा, महात्म्य लोकांना सांगण्याची वेळ समाज आणतो. सांगण्याची हौस नसते, पण तिथे सांगावं लागतं. कोणीच नाही आपली ओळख सांगणारा आणि समोरच्याला आपले काही ओळख नाही. मग त्या टायमाला स्वतःची ओळख स्वतः सांगावी लागते. उदाहरणार्थ शहरामध्ये राहायला जातात काही काही, 2च जण असतात, कारण ती रूमच छोटी असते. मग तिथे राहायला अडचणच असते. मी तर नेहमी सांगत असतो 4x4चा क्वाट असतो, 10x10ची रूम, त्यात 4x6चा क्वाट, बाथरूम असतं 3x3, किचन असतं 2x2. मग जागा कुठं राहते? आणि मग दोघात तृतीयोद्भव, दोघात मुलगा होतो. मग त्या मुलाला का पाळणा बांधता येतो का काय? ते सरकारी पाळणे निघल्यात, जागच्या जागेवरच असे हालत. पोराची हौस होत नाही काय? जुन्या काळात असे मोठाले पाळणे बांधलेले राहायचे. आता ते पाळणे निघले जागच्या जागेवर, त्याची काही हौस नाही. हे जुन्या काळात चांदवा राहायचा, पाळण्यावर बांधलं आणि असं वळलं का पाळणं हे त्या भिंतीपर्यंत जात होता. आणि तिथून असं ओढत आणला की ते असे मस्त चांदवा, चिमण्या वगैरे, मग ते लेकरू खेळायचं ते चांदव्याकडे. आता काय ते चांदवा नाही काय नाही. आता लेकरू झालं की मोबाईल त्याच्या हातात, हा मोबाईल घे. एवढं लेकरं मोबाईल ढकली देत असं. ते बंद झालं कीच रडत येत नाही का? आता मोबाईलचा जमाना आला. असो, मला विषांतर करायचं नाही. ते पाळणा आणि मग ते दोघंच आहेत शहरामध्ये. ते लहान लेकरू मोठं झालं, बोलू लागलं की घरातले हे 2 कोण आहेत त्याचा परिचय नसतं त्या लेकराचा. आणि मग त्याला परिचय देण्यासाठी आई काय म्हणते, टप्पा टप्पा टप्पा, पप्पा आले पप्पा आले पप्पा आले. हिचे पप्पा आहेत का? ती काय म्हणते पप्पा आले. हिचे पप्पा आहेत का? मग का म्हणते ती? मग तिला हौस आली का म्हणायची? पप्पा म्हणायची हौस नाही, पप्पा म्हणण्याची गरज नाही. पण आता वेळ आलेली आहे, त्याला महत्व पटवून देण्यासाठी ह्याला पप्पा म्हणा. बरं, ती बाहेर गेली की हे तिची जागा घेते, ती लेकरू घेते. मम्मी आली, मम्मी, याची मम्मी आहे का? मम्मी मम्मी म्हणतं ती पत्नीला. का बरं? त्याला हौस आली का म्हणण्याची? म्हणण्याची हौस नाही, ओळख पटण्यासाठी, महत्व पटण्यासाठी म्हणावं लागतात काही काही गोष्टी. तसं महाराज संचिताला धन्यता का देतात? देण्याची हौस नाही, देण्याची गरज निर्माण झाली. विठ्ठल संचित हा विषय असा आहे. संचित हा विषय असा आहे. संचित म्हणजे तो कर्माचा एक भाग आहे. प्रारब्ध, क्रियामान आणि संचित हे 3 कर्माचे भाग आहेत. संचित
प्रत्येकाला भोगावंच लागतं, दिसत नाही आणि भोगल्याशिवाय जमत नाही, त्याला म्हणायचं संचित. ज्या अर्थी भोगाला येतात त्या अर्थी संचिताशिवाय तर येत नाहीत. भोगतो न घडे संचितावा, भोगतो न घडे संचितावा, भोगतो न घडे संचितावा, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनवनी मनी मानू नये, मनवनी मनी मानू नये, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. गाने में क्या मजा है ये गाने वाले को पूछो, बजाने में क्या मजा है बजाने वाले को पूछो, और खाने में क्या मजा है कीर्तन में सोने वाले को. दाबून हाणतात लोक, कामाचे दिवसभर काम केलेले दमलेले असतात, जेवण करतात आणि मग कीर्तन देऊन बसले की 2-4 मागून फोन व्हायलेत मला, महाराज बस 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 बस. बसतच नाही मी आता कीर्तन होऊस तर. फोन होतात लोक, काही काही पट्टे तर त्याच्या पुढच्या घरून येताना एक डोळा झाकूनच येतात, म्हणजे कीर्तनात दुसरा झाकायला उशीरच नको. कीर्तनात लोक झोपते येत नवल नाही, कीर्तनात घोरत येत. एक जण घोरू लागलं आणि त्याच्या घोरण्याच्या आवाज शेजारी असा तापला, त्याच्यावर कीर्तनात अपमान झाल्यामुळे ते तापलं. म्हणलं मी काही करीन, कीर्तन का तुझ्या बापाचं आहे का? ते म्हणलं अरे तसं नाही, तुझ्या घोरण्याच्या आवाजानं मग बी झोप मोडायली म्हणून. शेजारी झोपलेलंच होतं ते. कीर्तन आणि झोपीचा जवळचा संबंध. इथं काही कोणी झोपलं नाही, धन्यवाद तुम्हाला. सुंदर त्या ठिकाणी चाल आमची महाराजांनी म्हणली. काय प्रमाण आपलं, धन्य मी मानी ना भोग तो न घडे संचिता. ज्या अर्थी भोग घडतोय त्या अर्थी संचिताशिवाय तो घडत नाही. मग संचित दिसत नाही, मानव मात्र लागतो. काही गोष्टी अशा आहेत महाराज, शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, हे दोन्ही जिथं जुळत नसेल तिथं अनुमान प्रमाण लावावं लागतं. हे असं ते तसं कशामुळे झालं त्याला शास्त्र सांगतं, यत्र यत्र धृमो तत्र तत्र वन्यही. काही काही गोष्टीमध्ये लोक म्हणतात असं असं घडलं म्हणून काल मानवतला. म्हणले कशावरनं? म्हणले अहो कशावरनं कशाला कोणी सांगण्याची काय गरज आहे, मी प्रत्यक्ष तिथे होतो. याला काय म्हणतात, प्रत्यक्ष प्रमाण. मी हजर होतो, मी पाहिलं. कधी कधी असं होतं, सासरवाडीहून फोन येतो सासऱ्याचा, हॅलो जावई बापू 6:32 तुम्हाला मुलगा झाला. ते फोन टेकतं लगेच मेवाड मध्ये जातं, ते बिकानेर मध्ये लगेच पेढे घेतं, 1 किलो घ्या, पेढे घ्या, घ्या घ्या बाबा घ्या, असं ते म्हणतं बरं का. पेढे घ्या, कशाचे पेढे? मुलगा झाला मला सकाळी. लोक म्हणतात अरे तू इथं बायको माहेराला, तुला काय माहित? म्हणले सकाळी सासरेबाचा फोन आलता आणि फोनवर ते मला काय म्हणले की तुम्हाला मुलगा झाला. शब्द प्रमाण. विठाला विठाला. आणि कधी कधी शब्द प्रमाण काम करत नाही, प्रत्यक्ष प्रमाण काम करत नाही, तिथे अनुमान प्रमाण लावावं लागतं. आणि अनुमान प्रमाण कसं, नवीन जरी माणूस आला तरी तो अंदाज लावतो की ज्या अर्थी मोठा मंडप आहे, ज्या अर्थी पकवाज वाजतोय, टाळकरी उभे आहेत, एक जणानं फेटा बांधला समोर उभा आहे, बाकीचे ऐकतात, त्या अर्थी कीर्तन चालू आहे की नाही. हे काय सांगण्याची गरज आहे का? ऐकू जरी नाही आलं तरी लोक अंदाज काढतात. ज्या अर्थी असं गाडगं ठेवलंय त्याच्यातून धुपण निघतंय, कडब्याची पेंडी बांधलेली आहे, काही लोक नाराज बसलेली आहेत, है की नाही. पाहुणे रावण्याची रेल चेले, गाड्या लावलेल्या आहेत,
लोकाला अंदाज लागतो इथं कोणाच तरी लगन लगन का नाही नाही हुकलं 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 लोक अंदाज लावतात अनुमान म्हणतात त्याला ज्या आरती त्या आरती ज्या आरती एवढे पाहुणे शांत बसले ज्या आरती गाडग्यातून धुपण निघतंय ज्या आरती तिरडी बांधली त्या आरती इथं कोणीतरी गचकलंय हे काय सांगण्याची गरज आहे का यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नी त्याच्यासाठी पहा तुम्ही अंदाज लावा एकदा काय झालं गंमत आमच्या बाबांना सांगायचं नवीन गावामध्ये एक आंधळ आणि डोळस दोघं निघाले आंधळीची काठी धरलेली डोळसानं आणि असं निघाल्याबरोबर झरीसारखं गाव लागलं आणि त्या गावामध्ये असे भोपळे होते भोपळे कवळे कवळे भाजीचे भोपळे लांब लांब भोपळे नसतात ते कवळे कवळे लावलेले एके 10 जवळ जवळ तो म्हणताना एवढे भोपळे असतात का कीर्तनात किती बी लागत त्याला काही खायचे 15 बी लागू शकतात आहे की नाही त्याचा काही अंदाज नसतो हे भोपळे लागलेले भरपूर कंपाऊंड नाही कोणी राखण नाही भरपूर भोपळे गावकरी असं शेत होतं ते भोपळे पाहिल्याबरोबर डोळस म्हणतो आंधळ्याला सुरदासजी थोडं 2 मिनिटं थांबा म्हणले काय म्हणले भोपळे लय मस्त आहेत भाजीला मी आता जातून 2 घेऊन येतो आंधळ म्हणलं कुठे आहेत भोपळे हे काय म्हणले गावाच्या शेजारीच गावकरी ते म्हणलं अरे राखण असन ते म्हणलं कोणीच नाही राखण मी लांब लांब पाहिले कोणीच दिसत नाही म्हणले मग कुपाटी असन हा कुपाटी सुद्धा नाही ते म्हणलं या मग याला भोपळे नसतील ते म्हणलं एक याला 15 लागले मग ते आंधळ हसलं चल मग कडू असतील ते आंधळ तसं म्हणले रे डोळसाला असा राग आला महाराज ते म्हणला आंधळच्या आंधळण गावकरी चरत नाही 150 हाणे या गावात नवीन म्हणला मी आता तू सोबत आलो तूही आत्ताच आला हे नवीन गाव आहे तुला काय माहिती आहे तुला दिसत नाही येत मला दिसतंय मी पाहतोय आणि मी पाहून तुला सांगतो तरी तू दिसत नाही तरी शहाणपणाने सांगतो ते आंधळ जरा हुशार होत ते पारमार्थिक होतं झरीतलं होतं ते म्हणलं हे पा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी आणि पहावे पुराणे विचार त्याला काही राग आला नाही तो म्हणला हातच्या काकणाला आरसा कशाला तुला जर संशयित असला ना जाऊन पहा मी थांबतोय ते जरा तरकटी बाजच होतं ते पळतच गेलं खिशातून आडकीचा काढला आणि त्या भोपळ्याची अशी साल काढली आणि अशी जिभेवर ठेवली तोंड पडलं म्हणला पण गणित सुटलं म्हणला पण ह्यानं आंधळ्यानं रीत कोणती वापरली हे महत्वाचे गणित सुटलं पण रीत महत्वाची की नाही शाळेमध्ये एका गुरुजीने प्रश्न विचारला पोर होत इथून मुंबईचं 67 रुपये तिकीट तर माझं वय किती गणित लक्षात घ्या बरं यानं काय विचारलं मुंबईचं 67 रुपये तिकीट तर माझं वय किती आता तिकटाच्या आणि ह्याच्या वयाचा काही संबंध आहे का पण हुशार पोरग होतं लगेच ताबडतोब हातवरी केला सर मी सांगतो म्हणजे सांग म्हणजे तुमचं वय 21 आणि बरोबर 21च भरलो सर तर पॅकच झालं वा वा हुशारच म्हणला अरे एवढं गणित अवघड पण तू रीत कोणती वापरली तो म्हणला सोपं आहे सर माझा एक चुलत भाऊ आहे आणि तो हाफ मॅड आहे आणि त्याचं वय 11 आहे नाही आणि त्याचा अंदाज मी लावला 11 दोन्ही 22 असा आसपास म्हणजे याचा अर्थ तुम्ही फुल मॅड आहेत विठाला याला रीत म्हणतात गणित सोडवण्याची तसं त्या आंधळ्यानं कोणती रीत ज्या आरती त्या आरती कंपाऊंड नाही राखण नाही याला भोपळे भरपूर लावले आणि त्या आरती ज्या आरती कोणी नेले नाही त्या आरती ते कडू आहेत ते गोड असते तर या बापाला तरी ठुले असते का भाऊ लोक येलं उपटून न्यायला बसले फुकट म्हणल्यावर आहे की नाही फुकट म्हणल्यावर लोक सकला दे बाबाचा रस्सा सोडाय ना तिकडं टेम्पूला लटकून लय अवघड आहे महाराज आणि कोण ठेवायला म्हणले हे अनुमान प्रमाण आपल्याला वारीच्या वाटानं पाहायला भेटतं आपण दिंडीला गेलो का नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन करत करत सकाळी 2ला 2:30ला उठायचं आणि मग निघायचं आंघोळी करायच्या भजन करायचं आणि मग सकाळी दुपार जेवण झालं का 2 तास माऊलीच्या पालखीचा विश्रांती असते बरं का मग झोपतात लोक आणि एवढा समाज 10 लाख समाज असतो झोपण्यासाठी सावली पण सापडत नाही आणि मग सावलीची फार दुर्मिळता तिथे एखादा माणूस रस्त्याला जरी उभा राहिला असेल त्याची सावली पडली तर लोक त्याला पण टाकी दे सावलीला हाय सावली इतकी सावलीची टंचाई आणि अशा सावलीच्या टंचाईत एक लिंबाचं दाटवाट सावलीचं झाड आणि रिकामं एक माणूस सुद्धा नाही आमचे काही गुरुबंधू म्हणले अरे चला 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 ती लिंबाचं झाड कोणी एक माणूस नाही चला जागा आहे आणि सावली भरपूर आहे माणूस नाही चला चालता चालता निघालो तर आम्ही तुम्ही त्यांना म्हणलो नका जाऊ तिथं जाऊन काही उपयोग नाही म्हणले कसं काय
अहो सावली आहे की म्हणले एक माणूस नाही म्हणलं ज्या आरती सावली आहे त्या आरती तिथं कोणतरी केली काय केली काय केली अहो गाण केली हे म्हणले याचं काय ऐकता म्हणले सावली भेटन एक तर जाऊन पाहायला काय हरकत आहे जाऊन पाहायला गेले महाराज तर तिथं अशी पट्टा पद्धत नव्हती असं दाट पेरलेलं दाट पेरलेलं आणि मग अरे म्हणले बरोबर ज्या आरती सावली रिकामी त्या आरती घाण केलेली याला काय म्हणतात महाराज अनुमान प्रमाण म्हणतात तसं महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येतच नाही त्याच्यासाठी म्हणतात तिळ तिळ पुण्य साचा पडी 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 तरी हे बहुता जनी गोडी तरी हे बहुता जनी नाम तुझे वाचे आतुडे नाम तुझे वाचे आतुडे नाम तुझे वाचे आतुडे समागम घडे संताचा आता येईना आणि येईना नाही कीर्तने महाराज रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास ही पद्धत गेली आता आता हाताची घडी तोंडावर बोट टाळ्या वाजायला का माशा हाणायला काहीच कळाय आमचे दादा म्हणायचे समजाचा पिना पाडणं हेच नाव कीर्तन विठ्ठला विठ्ठला
दुःखाचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे. आणि समागम घडे संताचा नाम तुझे वाचेशी आतुडे. भगवंताचं नाव येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य, अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी. त्याचे मुखी हारी पैठा होय, त्याचे मुखी हरि मुखे गाता हर पल जीता, हरि मुखे गाता हर पल जीता. त्याची मोठी हरी पैठा हो. थोडं कमी विठाला 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 अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याची मुखी हरी पैठावे. भगवान परमात्म्याचं नाव सहजासहजी कोणाचे तोंडाला येत नाही. आपण म्हणतो की नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा, किती म्हणा तुम्ही, लोक म्हणतच नाही. त्याचं कारण आहे महाराज, आपलं ऐकणं कसं आहे माहिती आहे का. आमचे ते गुरुवारी दादा सांगायचे, पाण्यावर रेस मारल्यावर किती महिने राहते. नदीत पाण्यावर अशी रेस मार किती महिने. तुम्ही म्हणता महिने कशाचे महाराज. रेस मारणं मिटणं संगत, तसं तुमचं ऐकणं विसरणं संगत. आणि लोकांचं विसरत हेच आमचं भांडवल आहे. नाही तर लोकांचे कीर्तन पाठच्या पाठ झाले असते ना, तर आम्हाला पंचायत पडली असते. काय सांगा बाबा आता लोकांना सरच माहीत झालं. कित्येक वर्ष झाले आपण ऐकलं, पण ऐकलं मातीत गेलं आपलं, काही ऐकत नाही. आणि काही काही तर बहादर असे जेव्हा ऐकायला येत नाही तेव्हा ऐकायला येतात. लक्षात आलं. हे क्लेश अलंकार, श्लेष अलंकार मराठी भाषा. जेव्हा काहीच ऐकू येत नाही तेव्हा ऐकायला. आमच्या कीर्तनाला सहसा हीच गर्दी जास्त असते. किती तुम्ही आळडू आळडू सांगा, निस्ते पाहते काही कळतच नाही ना. किती काय बोला आळडू आळडू, काही मिळ नाही. आणि कीर्तनातले भैरे माणसं दोनदा हसत येत. एकदा समजा संघ हसत येत आणि पुन्हा त्याची त्याला काय त्याच्यामुळं हसू लागली. होय असे काही काही माणसं, काय काय लय भैरे गेले. तिकडं वस्तीवरलं भैर इकडे निघालं गावाकडं सप सप, आणि गावातलं भैर तिकडं वस्तीकडं.
फाट्यावर जावं लागलं, दोघांची मध्येच भेट झाली. हे गावातलं तिकडल्याला म्हणतं, कीर्तनाला चालले काय मंदिरात? तिकडल्यानं असं पाहिलं म्हणलं, नाही कीर्तनाला चाललो. हे काय म्हणलं, कीर्तनालाच ना, कीर्तनाला चाललो. हे गावातलं असं हसलं. मला वाटलं कीर्तनालाच चालले का, पाहता मिळच नाही मला. हे कीर्तनालाच म्हणतं, ते कीर्तनालाच म्हणतं, हे का न गेले रोज. आणि असे माणसं कीर्तनाला असले का, कीर्तन करायला कोलांट उड्याच मारायचे त्याच्या पुढे. त्याला काही ऐकू येत नाही, कीर्तन काही कळत नाही. मग कीर्तन करायची माती झाली शिवरात नाही. विठाला कान भरोनिया ऐकेल तुझी कीर्ती, ही मज विश्रांती देई देवा. नाही का, कान भरून या तिची कीर्ती ऐकू आली पाहिजे, त्यावेळेस ऐकायला यायला पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखाला येण्यासाठी पुण्य लागतं, पुण्य. बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे. आता हे नाथबाबाची उभी सांगतो तुम्हाला. जयाचे अर्थ पुढा भोजे, नाम नाच ताशे माझे, आणि ते जन्म सहस्र ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावया. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन येत नाही अशा ना. आता नाम चिंतन येणं वेगळं आणि त्याच्या ठिकाणी प्रीती जडून राहणं वेगळं. हे फक्त एकदा मुखाला येण्यासाठी इतकं पुण्य लागतं, नाही तर बहुधा येत नाही. ते वैकुंठवासी इंगळे दादा सांगायचे पहा. एक मारुड्याचं म्हातार मरायला आलं, आणि मरायला आल्यावर पोरायला वाटायचं ह्यानं मरताना देवाचं नाव घेतलं पाहिजे. अंतकाळीचे मामी स्मरण म्हणतो आकली, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा. मग त्याला वाटायचं मरताना आपण म्हणतो की नाही, राम राम म्हणा आता, हरी हरी म्हणे जा बाबा. आता म्हातारे म्हणतात, महाराज पहिले वाणी होतंय का जातंय, कवर करतो, ठीक आहे, काम का धंदा होणार का वयात. महाराज वय झाल्यावर गुडघे जातात कामातून, हातपाय गळतात, तरी म्हाताऱ्याला वाटतं पूर्ण काम मीच करावं. आणि मग ते होत नाही. मग लोक म्हणतात, महाराज बाबा आता तुम्ही काही करू नका, हरी हरी म्हणीचा. पण म्हातारपणी कुठं हरी हरी येतं होय. तसं हे शेठजीला म्हणायची पोरं, बाबाजी आप नारायण नारायण कियो, म्हणजे नारायण नारायण म्हणा त्यांच्या भाषेत. तर ते पळडे पळडे म्हातार म्हणायचं, नारायण तिली करून तो आपले 500 रुपये आहे. ते मग पोरग म्हणायचं, व नाही देव देव. तर म्हातारा म्हणायचं, देव नाही तो मत देव, पण तागादा तो करते. देईन नाही तर नाही, पण तुम्ही मागितलं तर त्याला. कशाचं महाराज सर संसार डोक्यात भरलेला, आणि हे काय देवाचं नाव घेतात का. मग देवाचं नाव येणं वेगळं आणि त्याच्या ठिकाणी प्रीती जडून राहणं वेगळं. म्हणून महाराज म्हणतात, इकडे देवाचं नावच येत नाही आणि आम्हाला तर प्रीती जडून राहिली. ज्या आरती प्रीती जडून राहिली त्या आरती आमचं संचित धन्य. अभंगाचं पहिलं चरण. धन्य मे मानी दया फुले संचित, धन्य मी मानी
प्रीत तुझ नामी धन्य झाले यासी सौदे नारी धन्यधार यासी सौदे वा धन्य मी मानिना आपुले संचित. म्हणून महाराज म्हणतात मी आपलं संचित धन्य मानतो. का बरं? ज्या आरती देवाच्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रीती जडून राहिली त्या आरती मी माझं संचित धन्य मानतो. म्हणून पहा भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखाला येणं वेगळं आणि त्याच्याविषयी प्रेम असणं वेगळं. मारुतीरायाला प्रेम होतं महाराज, प्रीती होती. ज्यावेळेस संपूर्ण लंकेवरती पराजय झाला रावणाचा वध झाला, सीता मातेला आणलं आणि समारंभ ठेवला, सत्कार समारंभ. प्रत्येकाला काहीतरी देऊ लागले प्रभू, पण मारुतीरायाला काही दिलं नाही. म्हणजे सीता आई साहेब म्हणतात देवाकडून फार मोठी चुकी झाली. ज्यानं जास्त काम केलं त्याला बक्षीस नाही. ज्याचं जास्त काम काय आणि करायचे महाराज, ज्याचं जास्त काम त्याला पैसा कमी असतो. तुम्ही पाहणं कोणतंही आता पोलीस नोकरी अवघड की नाही महाराज. गणपती असू द्या, दिवाळी असू द्या, ते बिचारे कवयित ड्युटीलाच. देशाचे जवान तेही ड्युटीलाच. जब देश में थी दिवाली हो झेल रहे थे गोली, जब हम बैठे घरों में वो खेल रहे थे होली. धन्य जवान धन्य उनकी जवान, वो शहीद हुए हैं उनकी जरा याद कुर्बान. जय हिंद जय हिंद की सिंह. जेव्हा देशात दिवाळी असते ना महाराज, ते होळी खेळतात, होळी बंदूक घेऊन, तरी त्यांना पगार कमी. बरं का? म्हणजे कोणाची निंदा करायची नाही, कोणाचं वर्णनही करायचं नाही. कीर्तनकाराला जास्त नेटे का वाजणाराला म्हणणाराला? तुमचं काय अंदाज? तुम्हाला जास्त त्रास आहे, पैसे तुम्हाला कमी आहेत का? कीर्तनकाराला कमी. मी तर प्रत्येकाला विनंती करतो महाराजाला कतही देत जाऊ नका, यांना देत जा, पण उद्यापासून म्हणजे आज तुम्ही तयारीत येत ना म्हणून म्हणलं बरं का महाराज. आता उद्या तयारी ठेवायची असेल करताय महाराजाला द्यायचं नाही. आपले थोरे महाराज आपलेच आहेत पुन्हा. विठ्ठला कारण आम्ही गुणवानच आहेत महाराज. आमचा पहिला हेच धंदा होता बरं का, हेच होता. परवडत नाही म्हणून आता बदलीला मी. धंदा नाही परवडला की चेंज केला पाहिजे माणसानं. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण खरे कष्ट वाजवणाऱ्याला म्हणणाऱ्याला असतात महाराज. घाम निघतो यांचा. गायचं वाजवायचं सोपं नसतं. एक जण मला म्हणला तुमचं बरं आहे बाबा, आडलं की पैसे. म्हणलं आडायचे पैसे नाहीत, ते कोण्या स्वरात आडायचे त्याचे पैसे. नुसते आडायचे असते तर गध्याला दिले असते कोणी पैसे. ज्ञानाची किंमत आहे महाराज. आमच्या इथं कारखाना बिघडला, ते असं बॉडी हालत होती त्याची फाउंडेशन, ते हलू लागलं. मग काय करावं? मग तज्ज्ञ माणसाला फोन लावला. म्हणले बॉडी हलती. ते म्हणले नट कुठंतरी ढिला आहे, ते आवळावं लागेल. म्हणले या मग. ते म्हणला 5 लाख रुपये माझी फी आहे. म्हणले ठीक आहे, काय अडचण. एसीचं रिझर्वेशन लागत. एसीचं रिझर्वेशन सोबत्याचं आणि त्याचं. राहायला म्हणे मी सामान्य ठिकाणी राहणार नाही, रेस्ट हाऊसला व्यवस्था. आणि ज्यावेळेस आतमध्ये गेला CCTV कॅमेरे बंद केले, समजे लोक बाहेर काढले. आणि काय ना असं पेनासारखं टेस्टर होतं खिशाला, ते काढलं. नुसतं नट असा आवळीला द्या म्हणला 5 लाख. काही लोकांना शंका आली. म्हणले एकच नट आवळायचे 5 लाख का? ते म्हणलं एकच नट नाही,
त्याची नाही ती म्हणले मग कोणता नट आवडायचे त्याची अक्कल आणि त्याची ती किंमत आहे बरं का. नाही तर नट तर कोणती आपण कशीच बसलो असतो, पण नेमका कोणता आवडायचा ज्ञानाला किंमत आहे. म्हणून वाजवायचं कसं वाजवायचं म्हणून त्या वाजवण्याची किंमत आहे, कसं गायचं त्या स्वराची किंमत आहे. म्हणून यांना जास्त यांची किंमत केली पाहिजे. विठाला म्हणून मारुतीला काही दिलं नाही प्रभूनं. आई साहेबाला थोडी चिंता वाटली देतात की नाही. आणि खरे महाराज मारुतीराय रामायणातून वजा करा बरं का, रामायणातून मारुतीराय वजा काढा, रामायणातली मजाच जाते. मारुतीरायत म्हणून रामायण. ज्या ज्या वेळेस प्रभूवर संकट आलं त्यावेळेस मारुतीरायानं काही मध्यस्थी करून संकट नाहीसं केलं. त्यावेळेस त्या पाताळात देवीनं नेलं रामप्रभूला आणि त्यांना बळी द्यायचं ठरलं होतं. जाऊन पाताळा केली देवीच्या अवकाळात. मारुतीराय तिथं गेले पाताळात. ऐरावण महिरावण त्यांचा वध केला. आणि ती देवी होती का देवी, त्या देवीला तर असं मोरीत घातलं मारुतीरायानं, असं टाचनं ढकली मोरीत. भक्त बाहेर होती तीर्थ घ्यायला. आता मोरीत देवी घुसल्यावर तीर्थ येत असतोय, असे तीर्थाची वाट पाहू लागले कवा तीर्थ पडत. आणि इकडं देवीच घातली मोरीत आणि तिच्या जागेवर मारुतीराय उभे राहिले देवीसारखं अवतार घेऊन. आणि प्रभू हे मूर्छित पडलेले होते लक्ष्मणजीन प्रभू. त्यांना उठलं त्या मारुतीरायानं, ओढा तुम्हाला आता बळी द्यायचंय, मी तुमचा भग घेणार आहे. मारुतीराय देवाची परीक्षा पाहावं लागली. आता भगवान परमात्मा उठले आणि उठल्याबरोबर मारुतीरायाला ओळखलं बरं का देवानं. पण म्हणले आता ह्यांना ओळखत दाखवायची नाही. प्रभूही म्हणतात, अरे हे देवी मारुतीरायाला, ए देवी तू काय आमची मजा पाहते आमचा भग घेते. अरे इथं जर माझा मारुती असताना मग तुझी सोय पाहिली असते. आणि असं अभिमानानं त्या ठिकाणी मारुतीरायाचं नाव घेतलं की मारुतीराय फुगलेच महाराज. होतं असं बरं का, आपलं जर कोणी कौतुक केलं का माणसाचं अशी छाती ऑटोमॅटिक फुगत. बापरे म्हणले माघारी देव आपल्याला एवढे मानतात. लगेच मारुतीराय म्हणले, प्रभू एवढं तुम्ही मला मानतात का. आणि म्हणले तुम्ही येत का. म्हणले हो. म्हणे मी तुम्हाला आधीच ओळखलं होतं. मारुतीराय म्हणले तुम्ही मला कसं काय ओळखलं. रामप्रभू म्हणले मी लय देव्या पाहिल्यात पण शेपटीवाली देवी आजच पाहिली. माग ती शेपूट होती. मारुतीराय गोड रामायण गोड गोड. त्या ठिकाणी मारुतीराय फार त्या ठिकाणी महत्वाची भूमिका मारुतीरायाची. आईसाहेब लक्षपूर्वक त्या ठिकाणी पाहतात मारुतीरायाला काहीच दिलं नाही. मग आईसाहेब म्हणतात प्रभूला, मालक त्या मारुतीरायाला काही द्या की म्हणले. मग प्रभू म्हणले त्याला द्यायला तर माझ्याकडे काहीच नाही. काहीच नाही म्हणल्यावर आईसाहेब म्हणले मग मी देऊ का. प्रभू म्हणले दे असलं तर. नाही माझ्याकडे तर काही नाही, तुझ्याकडे असलं तर दे. पृथ्वी मोलाचा एक मणी होता आणि त्याची माळ होती गळ्यात. ती आईसाहेबांना अशी माळ काढली आणि मारुतीरायाचा, हे मारुती घे तुझं बक्षीस. माळ फेकली. एक पृथ्वी मोलाचा मणी होता आणि ती माळ फेकल्याबरोबर ती माळ मारुतीराय एक मणी असं पाहतात आणि पाहून त्या मण्यात पाहता पाहता असं दाताखाली कटकन फोडली मणी फेकला. तसं अंतकरणच महाराज ते सीते मातेचं कस तरी झालं. कारण ती किंमत महिला मंडळीला जास्त, आपल्याला काय त्याच्यातली किंमत. एक मणी फोडला की बाईला कस तरी वाटतं सीता मातेला. अरे म्हणले हे जातीनं शेवटी म्हाकड म्हणले काय कळतं का रे तुला, काय करतोस, काय पाहतोस त्या मण्याला. मारुतीरायाने सांगितलं आई साहेब मी त्यात माझा राम पाहतो. आई साहेबांना सांगितलं, एक माला तो माता जानकीने हनुमत जी को दान दी, उस माला को तोड़ तोड़ कर भूमि ऊपर डाल दी. महिमा परंपार है रामचंद्र भगवान की, जिस माला में राम नहीं वो माला है किस काम की. ज्या माळ्यात राम नाही. आई साहेब ती माळा माझ्या काहीच कामाची नाही असं म्हणल्यावर आईला थोडा रागच आला. म्हणले त्या मण्यात राम पाहतो, तुझ्या छातीत तरी राम आहे का, अंतकरणात राम आहे का. आई साहेब माझ्या अंतकरणातला राम पाहायचा का. असे नक घातले, छाती फाळली, टर टर छाती फाळल्याबरोबर राम लक्ष्मण सीता सहित हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला.
मुखाने बोला बोला जय जय हनुमान. दादा कोणते महाराज आपलं एक मुखाने राम प्रभूचं दर्शन दाखवलं महाराज. छाती फाळली राम प्रभू. पाठीमाग ज्यांचं अधिष्ठान आहे श्री संत सावता महाराज असं इळा घातला छातीत पांडुरंग परमात्मा. धन त्याची माता धन त्याचा पिता, धन